नमस्कार, कुक विथ टीडीएसमध्ये स्वागत आहे। आज आपण वरण्याची अशी पातळ भातासोबत आणि भाकरीसोबत सुद्धा खाता येईल अशी भाजी करणार आहोत। काही ठिकाणी याला वरणे सुद्धा म्हणतात, काही ठिकाणी वाल म्हणतात, तर काही ठिकाणी पावटे सुद्धा म्हटले जाते। अशी वेगवेगळी नावे याला दिलेली आहेत। ही महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश, गुजरात वगैरे अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे वरणे किंवा पावटे सापडलेले जातात। याला आपण सुक्या वरण्यांची आपण मोड काढून भाजी कशा प्रकारे केली जाते ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी येथे थोडे वरणे घेतलेले आहेत जे सुखे आहेत, वाळवलेले आहेत पूर्णपणे। याला आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 1-2 वेळ स्वच्छ धुवून घेऊन याच्यातील पूर्ण पाणी काढून टाकून याला आपण एक रात्रभर भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित भिजतील। हे बघा, मी याच्यातील पाणी काढून टाकलेलं आहे। याला आता आपण रात्रभर भिजत घालायचं आहे। हे बघा, भिजलेले आहेत। आता आपण ह्याच्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे। हे पाणी पूर्णपणे काढून टाकून याला एका स्वच्छ कापडामध्ये घालून एक 24 तासासाठी याला आपण पूर्णपणे बांधून ठेवायचं आहे, जेणेकरून अशा उबीच्या ठिकाणी ठेवायचं, जेणेकरून त्याला मोड व्यवस्थित येतील। उबीच्या ठिकाणी ठेवल्यामुळे त्याला एक गरम हवा लागेल आणि मोड चांगले निघतील। हे बघा, आपले मोड निघालेले आहेत। मी 24 तासानंतर हे बघितलेले आहेत, मोड चांगले निघालेले आहेत। तुम्ही जास्त दिवस जरी ठेवला तरी त्याला चांगले मोड येतात। मी 24 तास ठेवलेले आहेत, अशा प्रकारे मोड आलेले आहे। याला आपण स्वच्छ धुतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे, जेणेकरून ते गरम पाणी घातल्यामुळे काय होईल की त्याची सालं पटदिशी निघून येतील। हे बघा, मी गरम पाणी घातलेलं आहे आणि आता आपण याची सालं काढून घेऊ। हे बघा, अगदी सहजपणे याची सालं निघत आहेत। अशा प्रकारे सगळ्या वरण्यांची आपण सालं काढून घ्यायची आहेत। हे बघा, व्यवस्थित त्याची सालं निघत आहेत। आपण त्याची वरची सालं काढून घ्यायची आहेत। हे बघा, किती अगदी व्यवस्थित निघत आहेत सालं। या अशा प्रकारे मी सगळ्या इथे वरण्यांची सालं काढून घेऊ आणि याची भाजी कशा प्रकारे केली जाते ते मी दाखवणार आहे। ही बघायचं आपण घेतलेलं आहे, याला आपण स्वच्छ धुवून घेऊ। आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेलामध्ये कांदा टाकलेला आहे। तेल कडकडीत गरम करून झाल्यानंतर तेलामध्ये कांदा चांगला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला गुलाबी कलर येईपर्यंत आपण कांदा भाजून व्यवस्थित घ्यायचा आहे। कांदा आपला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा पूर्णपणे गुलाबी रंग झाल्यानंतर याच्यामध्ये मी आमसुले 2-3 टाकलेले आहेत। याला सोलं देखील म्हटली जातात। ही महाराष्ट्रामध्ये कुठेही उपलब्ध होतात। अशा प्रकारे आपण आमसुलं टाकलेले आहेत। आमसुलामुळे काय होतं की त्याला एक चव चांगली येते आणि जो आंबटपणा हवा असतो तो याच्यामध्ये उतरतो। त्यामुळे मी तेलात टाकलेली आहेत। आता मी जे वरणे मोड काढलेले वरणे आहेत ती मी याच्यामध्ये टाकते। याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जो उग्र वास असतो तो निघून जातो। तेलामध्ये पूर्णपणे त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। 1-2-3 मिनिटं त्याला व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं आहे। या वरण्यांना थोडासा उग्र वास असतो आणि तो जाण्यासाठीच याला आपल्याला तेलामध्ये चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो उग्र वास असेल तो निघून जाईल। याची ओल्या वरण्यांची सुद्धा खूप छान भाजी लागते। ओले वरण्यांची जशी आपण भाजी बनवतो तशीच या प्रकारे आपण बनवायची आहे, फक्त याला मोड काढून वगैरे आपण इथं बनवलेले आहे। हे बघा, मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये व्यवस्थित भाजल्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे। हळद आणि लाल तिखट पावडर तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही टाकू शकताय। त्याचबरोबर मी ते टोमॅटो तसा टाकलेला नाही आहे, अगदी त्याची प्युरी करून टाकलेली आहे। टोमॅटोच्या प्युरीमध्ये मी थोडीशी लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, जेणेकरून त्याची पेस्ट व्यवस्थित बनेल। हे बघा, मी ते लाल तिखट पावडर वापरलेली आहे। तुम्ही हवी तशी तिखट कमी जास्त करू शकताय। हे बघा, तिखट झाल्यामुळे त्याला चव पण वेगळी येते। याला आता आपण व्यवस्थित हलवून घेऊ आणि जी मी टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती आता मी याच्यामध्ये घालते। हे बघा, मी टोमॅटोची प्युरी घातलेली आहे। आता आपण याला पूर्णपणे व्यवस्थित हलवून घेऊ, जेणेकरून जो टोमॅटोचा कच्चापणा आहे तो निघून जाईल। याला याच्यामध्येच आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। याची पातळ भाजी भातावर सुद्धा खूप छान लागते आणि भाकरीसोबत सुद्धा खायला खूप छान लागते। अशा प्रकारे जर तुम्ही बनवलात तर खूप छान होईल, नक्की करून बघा। आता मी याला पूर्णपणे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलेले आहे। आता याला तेल सुटेपर्यंत आपण याला झाकून ठेवू।
थोड्या वेळ 1-2 मिनिटानंतर त्याला बघायचं आहे. आता मी याच्यामध्येच एक धने जिऱ्याची पावडर घातलेली आहे. हे याला तेल सुटत आलेलं आहे. याला व्यवस्थित तेलामध्ये भाजल्यामुळं काय होईल की याच्यामध्ये जो उग्रपणा वास असतो तो निघून जाईल. आता आपण याला झाकण ठेवू आणि 1-2 मिनिटासाठी ठेवू. हे बघा तेल सुटलेलं आहे. हे बघा कढईने व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आपले हे व्यवस्थित मसाले किंवा टोमॅटोची प्युरी वगैरे भाजलेली आहे. याच्यामध्ये मी जास्त कोणताही मसाला वापरलेला नाही, फक्त कांदा टोमॅटोची प्युरी एवढाच वापरलेला आहे. हे बघा अशा प्रकारे हे भाजून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पहिल्यांदा पाणी थोडंसं वापरायचं आहे आणि मग शिजवायचं आहे. जास्ती वापरलं तर त्याला शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे वरण्याचे दाणे शिजवून घ्यायचे आहेत. हे बघा मी याला उकळी पूर्णपणे काढून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून शिजवून घेते. याच्यातच मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला पण तुम्ही जसं हवं तसं तुम्हाला किती क्वांटिटी ठेवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही मीठ घालू शकताय. हे बघा मी याच्यामध्ये मीठ घालून वगैरे व्यवस्थित हलवून घेऊन याला याच्यावर ताट झाकून ठेवून मी व्यवस्थित शिजवून घेते. 10 मिनटं शिजवायचं आहे. हे बघा 10 मिनिटांनंतर याला उकळी चांगली आलेली आहे आणि व्यवस्थित आतमध्ये शिजत आलेली भाजी किंवा वरण्याची भाजी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक अशी आहे. याच्यामधून आपल्याला लोह, कॅल्शियम त्याच प्रकारच्या अनेक प्रथिने मिळतात. त्यामुळे ही भाजी ओल्या वरण्यांची सुद्धा भाजी खूप छान लागते. ही आरोग्यदायी अशी भाजी आहे. त्यामुळे सगळ्यांनी प्रत्येक सीझनमध्ये जेव्हा जेव्हा लागते तेव्हा आपण सगळ्यांनी खाली पाहिजे. ही बघा ही माझी भाजी तयार झालेली आहे. याच्यामध्ये मी वरून कोथिंबीर घातलेली आहे. अशा प्रकारे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी पावट्याची पातळ भाजी, वरण्याची पातळ भाजी आपली तयार झालेली आहे. ही तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकताय. ही तुम्हाला भाजी किंवा ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन भाज्या किंवा रेसिपी बघण्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणि रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.